अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती. 21 जुलै 2024 वार रविवार रोजी आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस होय. त्यामुळे ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत त्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही नक्की बघावा. त्याचबरोबर बघा, बऱ्याच जणांची इच्छा असते की आपल्याला गुरुचरित्र पारायण करण्याची, परंतु आपल्याला काही अडचणी असतात, काही समस्या असतात किंवा आपल्याकडे वेळ नसतो, ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही. तर आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे की ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे जमत नाही, परंतु त्यांची गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे. तर त्यांच्यासाठी मी आज एक ग्रंथाचे पठण करण्यास सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ हे नक्की मिळेल. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात म्हणजेच नोकरीविषयी काही समस्या असतील तर हा ग्रंथ पठण केल्यामुळे त्या तुमच्या समस्या ह्या दूर होईल. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. बघा, या गुरुपौर्णिमेनिमित्त जर तुम्हाला गुरुचरित्रचे पारायण करण्याची इच्छा असेल तर तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचे पठण करू शकता. बघा, ज्या वेळेस आपण गुरुचरित्राचे पारायण करतो तर त्या पारायण करण्यासाठी आपल्याला काही नियम आहे जे आपल्याला कटाक्षाने पाळावे लागतात. तर मग ज्यांना कोणाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे परंतु त्यांच्याकडून काही नियम पाळले जात नाही, तर त्यांनी श्री सप्तशती गुरुचरित्र सार ह्या ग्रंथाचे पारायण हे नक्की करावे. बघा, नोकरीविषयी ज्या काही समस्या आहे त्यासाठी हा एकदम प्रभावी असा उपाय आहे. हे पारायण केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होतील. तर मग आता हे पारायण कसे करावे याबद्दल आता थोडक्यात जाणून घेऊया. बघा, नोकरी प्राप्तीसाठी ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. त्यामुळे तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त देखील करू शकता. पण जर तुम्हाला ही सेवा संकल्पयुक्त करायची असेल तर तुम्हाला काही नियम हे पाळावे लागणार आहे. म्हणजे नियम काही जास्त नाही आहे, फक्त तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करावे लागणार आहे आणि मांसाहार वर्ज्य करावं लागणार आहे. त्याचबरोबर आता हे ग्रंथ कसे पठण करायचा, तर तुम्हाला रोज एक निश्चित वेळ ठरवून घ्यायची आहे आणि त्या वेळेतच तुम्हाला या ग्रंथाचे पठण करायचे आहे. म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही ज्या वेळेत हा ग्रंथ पठण करणार आहे, दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याच वेळेत हा ग्रंथ पठण करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला ह्या ग्रंथातील सर्वप्रथम श्री दत्तात्रय स्तोत्र याचे पठण करायचे आहे आणि नंतर अध्यायाला सुरुवात करायची आहे. ह्या ग्रंथात देखील एकूण 51 अध्याय आहे. अशा प्रकारे 51 अध्याय वाचल्यानंतर तुमचं एक पारायण हे कंप्लीट होतं. अशा प्रकारे तुम्ही 3, 9, 7, 11 तुमची जेवढी इच्छा असेल तेवढे तुम्ही पारायण करू शकता. तुम्ही संकल्पयुक्त जर 21 पारायणे केले तर तुमचे कोणतीही इच्छा असो किंवा नोकरीविषयी कोणतीही अडचण असो ती नक्कीच ही दूर होईल. बघा, या सेवेसाठी तुम्हाला कांदा लसूण वर्ज्य नाही केले तरीही चालेल किंवा तुम्ही केले तरी अतिशय उत्तम. पण जर तुम्हाला कांदा लसूण वर्ज्य करणे नाही जमले तरीही चालेल, परंतु तुम्हाला मांसाहार आणि ब्रह्मचर्याचे कडकडीत पालन करायचे आहे. कारण तुम्ही जेव्हा संकल्पयुक्त सेवा करता तर आपल्याला काही नियम हे पाळावे लागतात. अशा प्रकारे हा अतिशय पवित्र असा ग्रंथ असल्यामुळे तुम्ही जर याचे 21 पारायणे केले तर तुम्हाला नक्कीच हा चांगला अनुभव येईल. नोकरी प्राप्तीसाठी सप्तशती गुरुचरित्र सार ही अत्यंत प्रभावी आणि दिव्य अशी सेवा आहे. त्यामुळे जर तुम्हाला नोकरीविषयी काही अडचणी असतील, समस्या असतील, तर तुम्ही जर ह्या ग्रंथाचे 21 पारायणे जर केली तर तुम्हाला नक्की हे अनुभव येतीलच. तर मग या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण या या ग्रंथाचे पठण करूया आणि जेणेकरून आपल्या आयुष्यातील जे काही समस्या आहे, जे काही संकटे आहे, जे आपल्यावरून दूर होतील. अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे, जेणेकरून आपल्यावर आपल्या गुरूंचा आशीर्वाद हा कायम राहील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.